कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सध्या पर्यटकांची गर्दी वाढतेय. मात्र अशावेळी शहरासह जिल्ह्यात प्रेस, पोलीस, आर्मी, विविध संघटनांचे पदाधिकारी असल्याचे स्टिकर लावून अनेक लहान मोठी खासगी वाहनं राजरोसपणे फिरतायत. यामुळे वाहनातील व्यक्तीच्या पदाच्या भीतीनं स्थानिक वाहतूक पोलीस अथवा इतर सुरक्षेच्या संबंधित व्यवस्थेकडून त्या वाहनाची तपासणी होत नाही. खरं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संबंधित वाहनातून व्हीआयपी व्यक्ती फिरतीये का याची खातरजमा पोलिसांकडून होणं गरजेचं आहे. सध्या गुन्हेगारी तसंच इतर तस्करी फार मोठ्या प्रमाणावर वाढली असून पोलीस प्रशासनाकडून स्टिकर लावून फिरणाऱ्या खासगी वाहनांची तपासणी मोहीम उघडली तर यातील सत्य बाहेर येईल. शिवाय गुन्हेगारी प्रवृत्तीला देखील आळा बसेल. यासाठी आज ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांची भेट घेतली. यावेळी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रेस, आर्मी, पोलीस असा मजकूर असलेल्या खासगी वाहनांची तपासणी करण्यात यावी या मागणीचं निवेदन दिलं. टिके यांनी लवकरच अशा वाहनांची तपासणी करण्याचं आश्वासन युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलं. यावेळी जिल्हाप्रमुख मंजित माने, जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, उपजिल्हाप्रमुख बंडा लोंढे, महानगर प्रमुख धनराज शिंदे, शहर युवा अधिकारी सुमित मिळवंकी, ओमकार मंडलिक, शहर समन्वयक अक्षय घाटगे, कीर्तिकुमार जाधव, रोहित वेढे, युवराज मोरे, शुभम पाटील, शैलेश नलवडे, मुन्ना महात, मारुती कारंडे आदी उपस्थित होते.